सावली, तुझी केक बनवायची आयडिया खरंच खूप छान आहे. म्हणजे त्यातनं एक आपलेपण आहे. आमच्या ह्यांना तर कधीच सुचलं नसतं असलं काही. वहिनी तुम्हाला सांगू ते कसं असतं, आपण ज्या वातावरणात वाढतो राहतो तसाच विचार करायला लागतो. म्हणून हे छोटंसं काहीतरी सुचलं मला. पण जे सुचलंय ना ते खूप छान आहे. पण सावली मला सांग, एक पण तुला येतो का ग केक बनवता? हो म्हणजे अगदी तसं बेकरीसारखं नाही, पण येतो थोडा थोडा. तुम्हाला सांगू, मी घरी असायचे ना तेव्हा थोडं भांडी पण नसायची, तरी मी अप्पूच्या वाढदिवसासाठी कुकरमध्येच बनवायचे केक. अरे वा. पण सावली, तुझी आयडिया ना खरंच काम करायला पाहिजे हं. कारण आई आणि ह्यांच्यामध्ये जे टेन्शन सुरू आहे त्यामुळे घरातलं वातावरण बघतेस ना कसं, खूप टेन्शन चालू आहे घरात. पण आई आणि यांच्यातलं टेन्शन कमी झालं ना तर घरातलं वातावरण पण नीट होईल. यांनी जर व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर आईने यांना माफ करणं खूप गरजेचं आहे. वहिनी, सगळं नीट होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सावली, तू सारंगशी बोलत नाहीयेस? आपण केक बनवूयात ना. सावली, सांग मला, काही झालंय का? काही बिनसलंय का तुमच्यात? वहिनी तुम्हाला खरं सांगू, काहीच बिनसलं नाहीये, काहीच झालं नाही. आमच्यात ना कोणते वाद होत आहेत किंवा ना कोणत्या प्रकारची नाराजी आहे. आणि तरी बोलत नाहीयेस, म्हणजे काहीतरी नक्कीच बिनसलंय ना? काय झालंय? वहिनी जे घडलंय ना ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, ते खूप किचकट आहे. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ऐश्वर्या मॅडम, काय चाललंय हे सगळं? अरे कोण आहे तो? या घरातला नोकर आहे. त्याला एवढी मोठी ऑफर, अशी चालवतात कंपनी? मी काय आता आहे? हे बघा, आधीच माझी खूप चिडचिड झाली आहे. त्यात हे सखदेवचं ऑफर लेटर दाखवून काय करायचा प्रयत्न करताय? अजून भर घालताय त्यात. सारंग एवढे प्रयत्न करतोय त्या सावलीसाठी, अशाने मी या घरात नाही राहू शकणार. अस्मी, अशाच वेळी माणसाकडे संधी असते. त्यात कसली आली आता संधी? ती काही न करता सगळं मिळतंय तिला, आणि मी इतके प्रयत्न करून सुद्धा सगळे फेल जात आहेत. शांतपणे विचार केलास ना, चिडचिड न करता, तर दिसणार तुला संधी. कॅन यू एलॅबोरेट? ऑफकोर्स. आधी चिडचिड बंद कर, आणि जे झालंय त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग त्याचा विचार करून काय उपयोग आहे? आता आपल्याला नेक्स्ट लेवल प्लॅनिंग करायला हवं. आता काय करायचंय? सांगते. आता तू आधीसारखं घरातल्या प्रत्येक माणसाचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. हळूहळू पुढे जाऊ. शेवटी रेस कासवत जिंकतो, माहिती आहे ना? त्यामुळे आता मी जे सांगते ते कर, बाकी मी बघून घेईन. भैरप्पा वझे, देवयानी वझे, आबासाहेब वझे आणि त्यानंतर भैरवी वझे. वझे घराण्याची ही संगीत परंपरा अशीच चालू राहणार. आणि भैरवी वझेनंतर सगळ्यात महत्वाचं नाव तारा वझे. मम्मा, फिनालेसाठी हे आउटफिट छान आहे ना? ठीक आहे, पण फिनालेसाठी तुझा गळा सोन्याने सजलेला असेल.
तारा, तुझ्याकडे काय आहे याची जाणीव आहे ना तुला? आणि नसेल तर ती जाणीव ठेव. तारा, आपण ना ग्लॅमरच्या जगात वावरतो. ग्लॅमरचं जग जितकं सुंदर आहे ना तितकंच भयंकरही आहे. लोकांना दिसते इथली चकाचौंध, शानो शौकत, प्रसिद्धी, पैसा, पण हे सगळं असं एका झटक्यात निघून जाऊ शकतं. हं? तारा, या क्षेत्रात यश मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण ते यश टिकवून ठेवणं सगळ्यात कठीण आहे. इथं तुमची फक्त एक चूक, छोटीशी चूक, आणि तुमचं सगळं करिअर बर्बाद. सोपं नाहीये यश टिकवून ठेवणं. अगं, ही दुनिया फक्त उगवत्या सूर्याला सलाम करते. मागे पडलेल्या लोकांना आणि विझलेल्या सूर्याला इथं कोणी विचारत नाही. कळतंय? तू आहेस ना? हा, कसं ओळखलंस? आता तेव्हा पण चिरकुट होतास, आता पण चिरकुट आहेस म्हणून ओळखला. मी तेव्हा पण स्मार्ट दिसायचो आणि आता सुद्धा स्मार्टच दिसतो. कळलं? तोंड बघ आरशात. ए पण सावलीवलीने चांगली आयडिया दिली. कार्य बघत असं आल्यासारखं वाटतंय. पण तेव्हा ना गोष्टी असे मस्त रिलॅक्स मूडमध्ये करायचो. आता घाई करायला लागते. ना आता सकाळी पंचायत होईल. बबलू, मी तिच्यासाठी ग्रीटिंग बनवलंय. धक 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 धक. बस बस, गर्दीत पाकिट मारलेस. नीट कर, चल. ऐश्वर्या म्हणाली तसं घरातल्या एक एक माणसाचं मन जिंकायला पाहिजे. ही दोघी तशी बावळटच आहेत. ह्यांना जिंकणं म्हणजे माझ्यासाठी खूप सोपं आहे. ह्यांच्यापासूनच सुरुवात करते. काय करताय? मी काही मदत करू का? नाही. नको. का? माझं क्राफ्ट खूप छान होतं शाळेत. तू शाळेत गेली होतीस? व्हेरी फनी. हा, थँक्यू मला असा विनोदी स्वभाव खूप आवडतो. थँक्यू थँक्यू. नाही, पण खरंच मी काही मदत करू का? म्हणजे सोमराव, बोला बबलूराव. राजकुमार दादाला मदत केली आणि हे आईला कळलं आणि आई नाराज झाली तर काय होईल? तर राजकुमार दादासोबत आई आपल्याला सुद्धा घराबाहेर काढेल. आणि तुम्ही मदत आपल्याला केली म्हणून काय होईल? तिला पण घराबाहेर काढेल. ना, ये मदत कर. ये ये. तिलोत्तमा मॅडमचा राग काही झेपणार नाही मला. हे बघून असं वाटत नाहीये माझ्या मदतीची गरज आहे तुम्हाला. झालंच आहे ना. मला अचानक एक काम आठवलंय. मी जाते. थँक्यू. आय लव्ह यू तारा. बबलू, आय लव्ह यू तारा. तुझ्याबद्दलचं माझं प्रेम काही कमी होणार नाही. धक 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 धक. तारा, परवा स्टेजवर जिंगल गाताना तुझी जी अवस्था झाली होती ना ती मला बघवली नाहीये. मला अशी हतबल झालेली तारा पुन्हा बघायची नाहीये. मुळीच बघायची नाहीये. मान्य आहे तुझ्या टॅलेंटची थोडी कमी आहे, थोडी. मी एक्सेप्ट केलंय ते. माझी काहीच हरकत नाही. पण मग ॲटलिस्ट ज्यांच्याकडे ते टॅलेंट भरभरून आहे ना त्यांचा योग्य वापर करून टॉपवर राहायला शिक तारा. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? कळतंय मला सगळं मम्मा, पण मला ना आता ह्या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय.
काय म्हणालीस? कंटाळा आलाय तुला या सगळ्याचा? बसा. बी कम्फर्टेबल. नाही मॅडम, हा सुधे. ओके, ॲज यू विश. सगदेव, तुला आता सारंगने ऑफिसमध्ये जॉब दिलाय म्हटल्यानंतर तू या घरचा नोकर राहिलेला नाहीयेस, आणि त्यामुळे काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील आणि पुढचं डॉक्युमेंटेशन पण करावं लागेल. हो. आणि आता तुझा पगार वाढलाय म्हटल्यावर आम्ही तुझ्यावर घेत असलेली रिस्क सुद्धा वाढली आहे, त्यामुळे प्रोसिजर थोडी मोठी झाली आहे. 30,000 रुपयांचा प्रश्न आहे. सो या पेपर्सवर साईन कर. कर साईन. ए हॅलो, तू विटनेस म्हणून साईन कर. कर. या आता. ठीक आहे. आणि याचं काय झालं? प्रॉडक्टच्या पायरसीची केस चालू होती सारंग, ती कुठवर आली आहे? लास्ट हिअरिंग बाकी आहे, पुढच्या महिन्यात होईल. आणि नवीन प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन नील तू येणार होतास, त्याचं काय झालं? आई ते सुरू आहे, त्याचं होईलच काम इतक्यात. नाईस. येस मॉम. इनफॅक्ट त्यात मी पर्सनली लक्ष घालते आणि आम्ही दोघेही इंडिव्हिज्युअली ते प्रोजेक्ट हँडल करू असं वाटतं मला. बघूया, आपण बोर्ड मीटिंगमध्ये ठरवूया ते. ओके आई, मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. राजकुमार, इथे कामाचं बोलणं चालू आहे, घरगुती चर्चा नाही. नंतर बोलू आपण. आय एम सॉरी. राजकुमार प्लीज. आई, मला खरंच तुझ्याशी बोलायचं. आय एम सॉरी. त्या दिवशी मला काय झालेलं मला खरंच नाही माहिती. माझ्याकडे जे काय घडलं ते चुकून घडलं. मला तसं बोलायचं नव्हतं त्या मुलीशी, खरंच सांगतो. मला माहिती नाही का असं झालं. बहुतेक आय एम रिअली सॉरी. मनापासून म्हणतो मी खरंच चुकलो. यापुढे आयुष्यात मी अशी कधी चूक करणार नाही. खरंच सांगतो तुला. आय एम रिअली सॉरी. हे फोटो खूप जुने आहेत आई, लहानपणीचे फोटो आहेत. हा फोटो बघ, दादा पहिल्यांदा सायकल चालवायला शिकला होता.
बाबांनी सांगितलं होतं मला. हो ना बाबा? त्याच्या मागे जो हात आहे ना तो बाबांचा आहे. हो ना बाबा? हा फोटो बघ. दादा पहिल्यांदा टाय बांधायला शिकला होता. आठवतंय मला. आपली महाबळेश्वरची पहिली ट्रिप. हो हो. हा, आणि हा फोटो बघ. या फोटोमध्ये हा जो शर्ट दिलाय ना, हा तू दिलायस त्याला. आठवतंय. 4 दिवस त्याने शर्ट हा अंगावरचा काढला नव्हता. हा फोटो कुठला आहे? क्रिकेटची मॅच खेळलो होतो आपण. हो, आणि तू मोठं चॉकलेट गिफ्ट दिलं होतं दादाला. आठवतंय. आणि तुला चॉकलेट नाही दिलं मी, म्हणून तू रडायला लागला होता जोर जोरात. मला दादानेच दिलं होतं नंतर. आठवते मला. हे बघ, हसरे चेहरे बघा ना तुमचे. तुला माहितीये ना, तुझा दादा तुझी खूप काळजी घ्यायचा, हो ना? अगदी लहानपणापासून. थँक्यू या गिफ्टसाठी. थँक्यू सो मच. हे सगळं बघितल्यावर ना, सगळं आयुष्य असं झरकन गेलं रे माझ्या डोळ्यासमोरून. सगळ्या आठवणी. बरं वाटलं. मी आणि बाबांनी कायम आमचे संस्कार जपून ठेवले, आणि तुम्हा सगळ्यांवर खूप चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सुद्धा त्या संस्कारांनाच धरून चालाल आयुष्यभर, अशी देवाकडे कायम प्रार्थना केली. राजकुमार, एकदा चुकलास तू. त्या मुलीबरोबर जे वागलास ना, त्याच्यावरून मला असं वाटलं, मी जे काय आतापर्यंत संस्कार केलेत ना तुझ्यावर, अचानक त्याच्यावरती प्रश्नचिन्हच उभं राहिलं रे. मी आदरले. मला वाटलं माझं चुकलं, मी कमी पडले कुठेतरी. हे जे काही गिफ्ट मला तू दिलंस ना, या आठवणी, आणि शिवाय जे तू रोज सॉरी बोलायचा प्रयत्न करतोयस, त्याच्यावरून असं मला वाटतं की तुला कुठेतरी वाटतंय की तू चुकलायस, तुला खंत आहे. आणि हेच संस्कार असतात बाळा. आहेत संस्कार, जिवंत आहेत तुझे. आय रिअली सॉरी. मी चुकलो खूप. तू माफ केलंस ना मला. इथे फक्त किती रडायचं रडायचं. तुम्ही सगळं नाचता इथे. ग्रीटिंगची आयडिया आहे ना, सावली आणि ज्योती, आणि ती सक्सेसफुल झाली.